प्राइज 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 मॅन ऑफ द मॅच. झालं रेडी. चालू आहे पॅकेज चालू आहे तिकडे. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत चुरशीचा झालेला सामना रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध रावरेश्वर मावळा. रत्नदुर्ग हिटर्सनं मात्र एका धावेने हा सामना जिंकला आणि याच सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतो आहोत. सन्मान्य पंकजी मोकाशी सर, सन्मान्य गणेशजी प्रजापती सर आपल्या समोर उपस्थित आहेत. आम्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या मॅचचा अत्यंत महत्त्वाचा की फॅक्टर राहिलेला खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. बिग हँड्स टू राकेश माळी. राकेश माळी यांना ट्रॉफी दिली जाईल, त्याचबरोबर बल्क प्राइजेस आहेत. प्रहार प्रीमियर लीगमध्ये ही सगळी बक्षिसं, विशेष म्हणजे ट्रॉफी, त्यानंतर स्पोर्ट्स बॅग, जॅकेट, वॉटर बॉटल आणि स्टडी मटेरियल, जे खास करून सचिन ढवळे पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं स्टडी मटेरियल. सचिन ढवळे सर, कोमल दरुरे सर यांनी स्वतः लिहिलेलं हे पुस्तक आहे, जे बुद्धिमत्ता तर्क शिक्षणासाठी अत्यंत प्रभावी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मॅन ऑफ द मॅच आमचे दोन्ही अतिथी सन्मान्य पंकजी मोकाशी, सन्मान्य गणेशजी प्रजापती सर इथे उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे दिला जातोय. एक खेळाडूंनी या आणि हे सगळे प्राइजेस घेऊन जा. तर राकेश माळी, गोलंदाजी चांगली राहिली. आज बॅटिंगला पण चान्स मिळाला, 4 रन काढला आणि कदाचित त्याच 4 रन उपयुक्त ठरल्या मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी. काय सांगाल की आज 58 डिफेंड करायच्या होत्या आणि खूप चांगले इनिंग तुम्ही खेळलात. तर त्यांच्या टीमकडून पण परफॉर्मन्स खूप ग्रेट होता आणि स्पेशली नानाने जे पहिल्या ओव्हरला मला 15 रन मारले, तरी पण मी मॅन ऑफ द मॅचचे सेकंड ओव्हर चांगली टाकून. पण ॲक्च्युली त्यांचा जो मेन बॅट्समन नानाच होता, त्याची विकेट मिळाल्यानंतर आमच्याकडे मोमेंटम पूर्ण आमच्याकडे आला. तो काय म्हणते टीमचं ड्रेसिंग रूम? आता जल्लोष दिसतोय, पण पराभवानंतर काय परिस्थिती असते तिकडे? ॲक्च्युली असे सिच्युएशन मॅचमध्ये, लीग मॅचेसमध्ये होणं खूप गरजेचं पडतं, कारण डीपमध्ये बॅटिंग पण होते आणि बॉलर्सला अशा कंडिशनला कसे बॉल टाकावे हे आधीच जर कळालं तर नॉकआउट मॅचेसला त्याचा खूप मोठा फायदा होतो. स्पेशली थँक्स टू संकेत आणि ऋषी, ग्रेट बॉल, 1 रनची ओव्हर टाकली सर, त्यानंतरच माझ्याकडे तो शिफ्ट झाला मोमेंटम आणि मी माझं कर्तव्य केलं. अभिनंदन राकेश. मॅन ऑफ द मॅच आपल्या समवेत पाहुणे आहेत सन्मान्य पंकजी मोकाशी सर. आज आवर्जून आपण उपस्थित राहिलात. स्पर्धेमध्ये मैदानामध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला सचिन ढवळे सरांचे नियोजन बघितल्यानंतर? आम्ही दरवर्षी ह्या मॅचेस बघायला येत असतो आणि खूप चांगलं नियोजन असतं सचिन सरांचं आणि सगळे खेळाडू पण खूप जिद्दीनं खेळत असतात आणि खूप छान वाटतं स्पर्धा बघायला आणि अशा स्पर्धा कायम त्यांच्याकडून होत राहोत हीच शुभेच्छा त्यांना. गणेश सर, आपलंही मनोगत निश्चित ऐकायला आम्हाला आवडेल. ही स्पर्धा आपल्यासाठी किती खास आहे? मी दर जवळजवळ मी आता गेले 3 वर्ष इकडे येतोय बघायला.
सरांचं नियोजन खूप छान पद्धतीने करतात सर. म्हणजे आणि जेवढे त्यांचे स्टुडंट आहेत जे ते चांगल्या पद्धतीने खेळून त्यांचं जे काही भावना आहेत त्या व्यक्त पण आपल्या इथं करतात. तसंच म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो इथं आपल्या येऊन. मी तर शुभेच्छा देतो त्यांना प्रत्येक स्टुडंटला की चांगलं खेळावं आणि चांगल्या स्तरावर जावं त्यांनी म्हणून. निश्चित आम्ही मनापासून धन्यवाद देतो सन्मान्य पंकजी मोकाशी, गणेशजी प्रजापती सर, आपले मनापासून आभार. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया आणि जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन मॅच, नवा जोश, नवा जल्लोष आणि आवाज मात्र नेहमीच आहे आपला. स्वागत करतो मनीष पाटील सर. धन्यवाद नरेश डुबेचा, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. आणि सुरुवात झालेली आहे यात आणखीन एक नव्या सामन्याची. पहिलं षटक तर संपलं सुद्धा. गोलंदाजीसाठी आले होते गोलंदाज AJ, पण अजय सुतार यांच्या गोलंदाजीवर तुटून पडले दोन्ही फलंदाज. अश्विनने सुरुवात केली, त्यानंतर शंतनुने शेवट केलेला आहे. पहिल्या षटकात धावसंख्या लोहगड सुपर जायंट्स या संघाची 21 धावा. निलेश साबळे दुसऱ्या क्रमांकावर का आले हा प्रश्न आता मला पडलेला आहे. नेहमी ते पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतात. कॅप्टनला चॅलेंज द्यायचं होतं पण तसं काही झालं नाही. पण आता ती संधी सेकंड ओव्हरमध्ये मिळते. निलेश साबळे जे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बोरज गावचे आहेत आणि इंडियन रेल्वेजमध्ये ते कामाला आहेत, स्टेशन मास्टर या पदावर. पुणे ड्राईव्ह स्ट्रेट हिट, परफेक्शन आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण बॉल सरळ साईड स्क्रीनवर आदळतोय. मिळतात या 4 धावा अश्विन कुमकरला. जबरदस्त बॅटिंग लोहगड सुपर जायंटची, ती एक स्ट्रेंथ आहे. खरं तर शंतनू पाटील आणि अश्विन कुमकर हे तर एक नाईटमेअर ठरतायत गोलंदाजांसाठी. मग प्रतिस्पर्धी संघ कोणताही असू द्या, त्या गोलंदाजांवरचं दडपण वाढवण्याची, गोलंदाजी नेस्तनाबूत करण्याची स्किल आहे या 2 फलंदाजांकडे. पण निलेश आता आपला अनुभव वापरतायत. बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच, ते फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि आता तो शोध निलेश साबळेचा दिसतोय. गती परिवर्तन, कटर्स आहेत, लेफ्टी बॉलर आहेत आणि त्याचबरोबर रायटी बॅटरला रोखण्याची क्षमता निलेश साबळे यांच्याकडे आहे. ओव्हर द विकेट निलेश. आकुटोप्याचा बॉल लावून नाही चालणार, त्या ठिकाणी तयारीत आहेत अश्विन कुमकर. बॉलला थेट पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. पहिला सामना अश्विनचा, दुसरा सामना सुद्धा अश्विनचा आणि तिसरा सामना सुद्धा आतापर्यंत अश्विनच्याच नावावर चालतोय. षटकार 6 धावा. तर पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. शफल तितके नव्हते झाले कारण मौका मिळाला होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल लगेचच त्यांनी ओळखलं आणि हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन यशस्वी राहिलेलं आहे. आता पूर्णपणे दबदबा या सामन्यावर फलंदाजी करणाऱ्या संघाचा राहिलेला आहे. नाणेफेकीच्या वेळी देखील तेच अश्विन यांनी सांगितलं होतं की फलंदाजी मिळाली तरी चालेल, आम्हाला तर फलंदाजीच हवी होती. आणि ती का, त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्या बॉलला पुल करताना गुल केलंय. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. प्रश्न निरनिराळे आहेत पण उत्तर फक्त एकच, षटकार येतंय. ऑडियन्सने कॅच कंप्लीट केले. चला, ऑडियन्स कॅच कंप्लीट केल्यानंतर 100 रुपयाचा कॅश प्राइज तर आहेच. षटकाराला जो जेलमध्ये परावर्तित करतो त्या प्रेक्षकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज सचिन ढवळेज फाउंडेशन, आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं. फुल लेन बॉल होता, इनसाइड आउट खेळले. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे मागे सरकतायत, बॉलला जज करतायत. अंतर थोडंसं कमी पडलं, क्षेत्ररक्षण नाही यशस्वी राहिलं. बॉल जातोय वाईड ऑफ, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकारी येतोय अश्विन कुमकर. आणखीन एक वेगवान अर्धशतक पूर्ण करतील का? काल 19 चेंडूंमध्ये अश्विन यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं. बाळा यांनी 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. आज सुदर्शन केदार यांचं सुद्धा अर्धशतक पाहायला मिळालं. तर आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? येत्या 9 दिवसांमध्ये तर बक्षिसांची बरसात आहे. अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 रुपये, फायफर कंप्लीट केलं तर 1000 रुपये, षटकारांची तिकडी 500 रुपये, विकेट हॅट्रिक 500 रुपये. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं आणखीन एक फटका. बॉल जाईल थेट लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. बॅटिंग बाय अश्विन कुमकर. जबरदस्त फलंदाजी.
षटकारांची आतिषबाजी चालू झालेली आहे. 2 षटकार, चौकार, षटकार असं अनालिसिस आपण या षटकाचं पाहतोय. मला प्रथम च्या वतीनं मागच्या 2 षटकात जे काय झालं ती टाईमलाईन स्क्रीनवर पाहायला आवडेल की ज्यामध्ये षटकार आणि चौकारांचा समावेश आहे. तर पाहूया मागच्या 12 चेंडूमध्ये नेमकं काय घडलं त्याची टाईमलाईन आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट टीमच्या वतीनं 2 षटकांचा खेळ झालेला, किती षटकार किती चौकार आले आहेत आपण त्याचं अनालिसिस ऑन स्क्रीन पाहूया. मागचं षटक हे 26 धावांचं होतं मॅक्सिमम. अश्विन यांनी पहिल्याच षटकांपासून ती सुरुवात केली होती मोठ्या फटक्यांसाठी. त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले होते आणि त्या प्रयत्नांना धावांची मदत मिळत गेली. त्यातल्या त्यात शंतनू यांनी देखील तितकी चांगली साथ अश्विन कुमकर यांना दिली आणि त्याचमुळे त्या दोघांची साथ आणि लोहगड सुपर जायंट संघाचा विकास. धावसंख्या बिनबाद 47. बॉलिंग ट्रॅकवर बॉल होते बाउंड्रीज बघा. यावेळेस फुल एंड बॉल होता. शंतनू पाटील यांनी देखील खूप चांगला अप्रोच दाखवला. जर अश्विन हे षटकावर अवलंबून आहेत तर शंतनू सुद्धा चौकारांची साथ देत आहेत. अश्विन यांच्या वतीनं तर सडेतोड प्रत्युत्तर गोलंदाजांना आतापर्यंत मिळालेलं आहे. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अजित शिंदे येत आहेत पन्हाळा रायडर्स. अमित शिंदे ना. फुल टॉस बॉल संधी आहे ती बनवली होती सुद्धा पण बॉल क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषा पलीकडे जातोय. SSC TSES या पदावर कार्यरत आहेत अमित शिंदे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी गावाला अमित बिलॉंग करतात. अमित शिंदे गोलंदाजीसाठी आहेत. पण बघा ना प्रत्येक गोलंदाज वापरला जातोय पण फलंदाजांचा अप्रोच तोच राहिलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी ती कमिटमेंट टुवर्ड्स युअर टीम ती तुम्हाला स्पेशल बनवते आणि एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे लोहगड सुपर जायंट्स. मागचं पर्व लोहगडने गाजवलं, त्या अगोदरचं लोहगडने गाजवलं, पण निलेश साबळे यांचा संघ पन्हाळा रायडर्स प्रत्युत्तर देऊ शकतो त्यात कुठलंच दुमत नाही आहे. पण आताच्या घडीला वरचढ भूमिका फलंदाजांची राहिली. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केल्या प्रवीण आहेत. लॉंग ऑफला बॉल अडवतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. एकाच ॲक्शनमध्ये नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो. ओ बॅकअप आहे आणि अश्विनची धाव घेण्याची इच्छा नाही. धावसंख्या पोचते 50 ओलांडते आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 52 या खेळावर. 52 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी शंतनू आणि अश्विनची. अश्विनचं कॉन्ट्रीब्युशन 35चं, शंतनूचं कॉन्ट्रीब्युशन 17चं. कमालीची बाब ही आहे की दोघांचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. फुल टॉस होता. बीमर आहे. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. बॅक ऑफ द हँड ट्राय करायचा प्रयत्न फसलेला आहे. ट्राय करा पण कुठल्या वेळेला काय ट्राय करायचं याचं देखील भान असायला पाहिजे. पण कुठेतरी चूक झाली तर मग त्याचा फायदा होतो प्रतिस्पर्धी संघाला आणि तो फायदा उचलतील का पाहूया. पुढचा बॉल आहे फ्री हिट. मोका चालून आलेला आहे अश्विन कुमकर यांच्याकडे चांगला खेळ देण्यासाठी. धावसंख्या 53. कटर आहेत बघा. हे पर्याय ट्राय करा जे तुमच्याकडे आहेत, जे तुमचे USB आहेत, ज्यावर तुम्ही खूप चांगला सराव केलेला आहे. ते पर्याय तर वापरावेच लागतील आणि तोच पर्याय अमित शिंदे यांच्या वतीनं वापरला जातोय. काल अमितने चांगला खेळ सादर केला होता गोलंदाजी करताना म्हणून तो विश्वास निलेश साबळे यांनी ठेवलाय. फुल लेन बॉल होता. ट्रॅप आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता परतावं लागतंय. शुभमने तो झेल टिपलेला आहे आणि ही प्राइसलेस विकेट अमित शिंदेला मिळते. अश्विन कुमकर होत आहेत बाद. 35 धावा करताना लोहगड सुपर जायंट्सला 53 धावा असताना पहिला विकेट. फॅन्टॅस्टिक कॅच बाय शुभम. मागच्या वर्षी मालिकावीरचा पुरस्कार स्टुडंट हाफमध्ये अश्विन कुमकर यांनी जिंकला होता आणि आता सुद्धा ते स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. मागच्या 3 डावांचा आढावा घेतला तर अश्विन बघा त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा की आणखीन एक अर्धशतक हुकलेलं आहे. पण आता पाहूया याच गोष्टीचा फायदा पन्हाळा रायडर्स संघ उचलतोय का. कारण एक खंदा फलंदाज बाद झालाय प्रतिस्पर्धी संघाचा आणि शंतनू पाटीलची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लोहगड सुपर जायंट या संघाकडून एंटर होत आहेत. सिद्धांत जंगले हे नवीन फलंदाज येत आहेत.
अक्षय पोळ यांनी मागच्या वर्षाचं पर्व गाजवलं होतं. अश्विनी कुमकर यांनी देखील त्या अगोदरचं पर्व गाजवलं होतं. तर तो पुरस्कार प्रत्येकाला हवा असा असतो, मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तर आता पाहूया या वर्षीचा तो बहुमान कुठल्या खेळाडूला मिळतोय. सिद्धांत जंगले हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अहिलानगर जिल्हा श्रीगोंदा तालुका. पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. मी म्हणालो होतो की या दोघांपैकी जेव्हा एक फलंदाज जर बाद होईल तेव्हाच पडणारा रायडर्सला पुनरागमन करण्याचा मौका मिळू शकेल आणि त्या संधीचा फायदा आता अमित शिंदे याने उचललेला आहे. मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं हे षटक इकॉनॉमिकल राहिलं आहे. अमित शिंदे यांचं 7 खर्च केलाय, विकेट मिळवलेत. लोहगड सुपर जायंट्स 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 54, एक फलंदाज बाद. सिद्धांत जंगले, शंतनू पाटील 17 आणि बॉलिंग ट्रॅकवर आता शुभम ज्यांनी तो झेल टिपला होता अश्विन कुमकर यांचा. आता शुभम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पन्हाळा रायडर्स या संघाकडून शुभम पाटील, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे कारेगावचे शुभम पाटील ओव्हर द विकेटनं. शॉर्ट बॉल होता, संधीचा उचलला फायदा, हातात घेतला कायदा. क्षेत्ररक्षक आहेत दोघांना भेदत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. 4 धावा. ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर सुद्धा योग्य झालेला आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. परफेक्शन का शॉर्ट ऑफ लेन जेव्हा चेंडू फलंदाजांना मिळतात अशा वेळेला थोडं सोयीस्कर होतं फटका यशस्वीरित्या संपन्न करणं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे. थ्रो एकाच ॲक्शनमध्ये होणं गरजेचं होतं. थोडासा वेळ घेतला आणि लगेचच वेगानं ती धाव सिद्धांत यांनी कंप्लीट केलेली आहे. स्ट्रायकर एंडला शंतनू पाटील पोचतायत. त्यांचा वैयक्तिक स्कोर आहे 17. 59 धावा, एक फलंदाज बाद. लोहगड सुपर जायंट्स. शुभम पाटील ओव्हर द विकेटनं पंच केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. दुपारचं सत्र फलंदाजांच्या पक्षात जाते आणि या धावा मिळतील 4. सिद्धांत जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत शंतनूची पाहायला मिळालेली आहे. शीड जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते जेव्हा आलेत ते देखील तो आत्मविश्वास घेऊन आलेत की जरी अश्विन बाद झाले मी तुमची साथ देईन आणि ती साथ आता मिळते आणि त्याचमुळे तोच आत्मविश्वास आता शंतनूच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून आलेला आहे. पुढचा बॉल मोका होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा पण बॉल अक्षरशः शरीराला फुंकर घालून यष्टीरक्षकाच्या हातात विसवलेला आहे. इथं डॉट बॉल 63 वर धावफलक पोहोचतोय लोहगड सुपर जायंट्स टीमचा. 5वा बॉल या षटकातला. आपण बार होता आपण तितक्याच दुप्पट बॅटस्विंग बॉलला स्वर्गीय जयेश हरेश्वर घर स्टँड मध्ये पाठवलेला आहे. अश्विन जरी बाद झाले तरी सुद्धा ती धुरा फलंदाजी जी सांभाळतात शंतनू पाटील. षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 69, एक फलंदाज बाद. पुन्हा एकदा ताकद बघा झोकली होती या स्ट्रोक मध्ये. टायमिंग जुळलं होतं. कनेक्शन मिडल ऑफ द बॅट आणि त्यासमोर निकाल तुमच्या समोर आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि हे फटके खेळणं पसंत करतो शंतनू पाटील. संधीचा फायदा उचलण्यासाठी तो तत्परतेनं त्या संधीचा शोध घेतोय. स्वतःला ब्लॉक करून घेतलं. स्टेप आउट झाले पण यावेळेस स्वतःला त्यांनी ब्लॉक करून घेतलं. शेवटचा बॉल धीम्या गतीचा होता. विकेट कीपर चांगल्या पोझिशनमध्ये येतोय. हा डॉट बॉल. 4 षटकं संपलेत. लोहगड सुपर जायंट्स 69 धावा, एक फलंदाज बाद. 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 टीम लोहगड सुपर जायंट्स. 7 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. पन्हाळा रायडर्स 7 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज निवडण्यासाठी.
कधी कधी म्हणतात ना की फलंदाजाची रेंज पाहून गोलंदाजीमध्ये चेंज करत राहावं लागतं आणि आता तो चेंज केलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी येतात अमित शिंदे, कारण अमित शिंदेकडे ती कॅपेबिलिटी आहे. मागच्या षटकामध्ये ती कॅपेबिलिटी पाहायला मिळाली. अमित शिंदेने अश्विन कुमकर यांचा विकेट मिळवलेला आहे. मागच्या षटकात त्यांनी फक्त 7 धावा खर्च केलेला आहे, तर ती कॅपेबिलिटी आहे अमित शिंदे यांच्याकडे. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉलला स्टॉप करण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि बॉल अडवला सुद्धा जातोय. सिंगल कंप्लीट केली तर आता तो स्पार्क दिसतोय पन्हाळा रायडरच्या एकूण एक खेळाडूंच्या देहबोलीमध्ये, जो कुठेतरी हरवला होता पहिल्या 3 षटकांमध्ये. पण जसा अश्विन कुमकरचा विकेट मिळाला त्यानंतर ती एनर्जी डबल झालेली आहे पन्हाळा रायडर्स या संघाची. पुन्हा एकदा फुल लेन बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. आता तो गॅप शोधलेला आहे आणि 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, पण दोघांना भेदत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीवरच्या पलीकडे पोहोचतो. येतोय अफलातून चौकार. क्लासिक कव्हर ड्राईव्ह प्लेड बाय शंतनू पाटील. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या यूट्यूब वाहिनीवर फुल लेन बॉल होता आणि त्यानंतर ती परफेक्ट कव्हर ड्राईव्ह शंतनू पाटील यांच्या वतीनं पाहायला मिळाली. आणि तो आत्मविश्वास बघा, खेळण्याची शैली, स्टान्स प्रॉपर आहे. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सुद्धा आपण म्हणू शकतो. बॅट स्विंग खूप चांगली यावेळेस पाहायला मिळाली. पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. संधी आहे शंतनूला बाद करण्याची, पण ती संधी हातातून निसटलेली आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे चांगले होते, पण आता एक्सक्यूज देऊन चालणार नाही. जर तुमच्याकडे संधी चालून आलेली आहे तर मग त्या संधीला आपल्या संघासाठी तुम्हाला वापरावंच लागेल, पण तसं काय घडलं नाही आहे. धावा मिळत आहेत लोहगड सुपर जायंट्सला. कॅच ड्रॉप सुद्धा होते. धावसंख्या 76 धावा, एक फलंदाज बाद. अमित शिंदे यांनी एक पिचिंग झोन सांभाळून ठेवलेला आहे. गुड लेंथ आणि ब्लॉक हॉल या झोनमध्येच ते बॉल पिच करतात आणि त्यामुळे फलंदाजांना ते जास्त एलिव्हेशनचे स्ट्रोक्स खेळता येत नाहीत. रोखून ठेवण्याचं काम अमितने केलेलं आहे. चला पुढचा सामना रत्नदुर्ग वर्सेस शिवनेरी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रत्नदुर्ग वर्सेस शिवनेरी होईल टॉस या 2 संघादरम्यान. रत्नदुर्ग वर्सेस शिवनेरी. 77 धावा, एक फलंदाज बाद. फुलटॉस बॉल, पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. फुलटॉसवर फलंदाज सिद्धांत जंगले बाद झालेत आणि दुसरा धक्का लोहगड सुपर जायंट्सला. 77 धावा, 2 फलंदाज बाद. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुलटॉस जर व्यवस्थित ओळखला नाही किंवा योग्य त्या झोनमध्ये खेळला नाही तर मग फलंदाज बाद होण्याची शक्यता जास्त असते. आपण मागच्या कित्येक सामन्यांमध्ये हे पाहिलेलं आहेच आणि म्हणूनच या सामन्यात सुद्धा तेच घडते. फुलटॉसचा फायदा सिद्धांतला उचलता आला नाही आणि ज्युसी फुलटॉस होता, प्लेएबल फुलटॉस होता, पण तरी सुद्धा धावा गोळा करता आल्या नाहीत. उलट पक्षी ते झेलचीच्या स्वरूपात बाद झालेत. बघा फुलटॉस बॉल आणि ताकद तर ऑलरेडी सिद्धांतकडे आहेच. बॅच लिडिंग एज बॉल फ्लाय स्लिपला सूर घेऊन हा झेल टिपलेला आहे. दिस इज द कॅच ऑफ द टुर्नामेंट. फॅन्टॅस्टिक कॅच अतुल माने यांनी आजच्या दिवसातला, पण मला असं वाटतं या मागच्या 2 दिवसातला सर्वोत्तम झेल अतुल माने यांनी टिपलाय. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस कॅच बाय अतुल माने. पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहूया. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या अँगलने आपण या घडामोडीला पाहणार आहोत. स्लो मोशनमध्ये बघा ते शॉट थर्डमॅनला होते, फ्लाय स्लिप पर्यंत पोहोचले, सूर घेतला आणि काय तो झेल टिपलेला आहे. काय एक्झिक्युशन केलंय. योग्य त्यावेळी त्यांनी सूर घेतला, टायमिंग जुळलं. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा टायमिंग जुळणं आवश्यक असतं आणि बघा ना काय परफेक्शन या झेलमध्ये पाहायला मिळालं. अतुल यू ब्युटी. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय अतुल. निलेश सावळे यांचं टेन्शन थोडंसं कमी झालंय आता, कारण गोलंदाजांचं काम चांगलं राहिलंय 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकात तर ते काम झालं नव्हतं. एजे आणि निलेश हे महागात ठरले, पण त्यानंतर अमितने चांगली गोलंदाजी केली आणि 3रं 4थं आणि 5वं षटक खूप चांगलं राहिलंय. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रवीण 2 मिनिटं, अंपायर 2 मिनिटं फक्त आपण स्कोअर अपडेट करतोय. 2 मिनिटं थांबा. प्रवीण बनकर हे नवीन गोलंदाज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मालाड या गावाला ते बिलॉंग करतात. अतुल बनकर आहेत. प्रवीण बनकर, माफ करा, प्रवीण बनकर आहेत.
प्रवीणच आहेत ना बॉलिंगला? हां 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा अंपायर, 2 मिनिटं थांबा प्लीज. प्रवीण बनकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. स्ट्रायकर एंडला शंतनू पाटील. शंतनू सुद्धा बघता बघता 34 धावांवर पोहोचलेले आहेत. जेव्हा तुमच्या संघात प्रत्येकाचा फोकस एकावरच असतो तर काही फलंदाज थोडेसे लपून राहतात. तर लोहगड सुपर जायंट संघाचा हुकमी एक म्हणजेच अश्विन कुमकर, पण शंतनू देखील त्याच दर्जाचा फलंदाज आहे, ते तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. चला आपण सुरू करू शकता. चला लेट स्टार्ट. 2 मिनिटं बफर टाइम दिलेला आपण, तो 2 मिनिटं वाढवलेला आहे पन्हाळा रायडर्सचा. चला मॅच ऑन करा. बॉलिंग ट्रॅकवर आता प्रवीण बनकर येत आहेत आणि स्ट्रायकर्स एंडला शंतनू पाटील. धावसंख्या लोहगड सुपर जायंटची 77, 3 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल होता ऑन दी पॅच, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. शंतनूलाच बाद करायचं आहे पन्हाळा रायडरच्या क्षेत्ररक्षकांना. त्याचमुळे बॅटिंग एंडला थ्रो होतोय, पण हे विसरतायत ते की तो दूरवरचा एंड आहे आणि जेव्हा तुम्ही दूरवरच्या एंडला थ्रो करता तो कालावधी मिळतो फलंदाजांना आणि त्यांनी लगेचच आपली पॉपिंग क्रीज गाठली सुद्धा. धावसंख्या 79 झाले. 79 धावा, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल प्रवीण बनकर. फुलटॉस आहे. गोलंदाजाची ओळखली क्वालिटी, पण आता क्षेत्ररक्षकाने दाखवली आपली ॲबिलिटी. 5 मिनिटांमध्ये 2 नेत्रदीपक झेल पाहायला मिळाले. आता अजय सुतार यांनी तो झेल टिपलेला आहे. शंतनू पाटील बाद झालेले आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. हे जे फॅन्टॅस्टिक कॅच बाय यू आणि विकेट जाते आता प्रवीण बनकरच्या खात्यामध्ये. शंतनू पाटील बॅक टू डग आउट. मी म्हणालो होतो की जसे अश्विन बाद झाले, ऊर्जेचा संचार पन्हाळा रायडर्सच्या 19 खेळाडूंच्या देहबोलीवर पाहायला मिळालेला आहे. ती पॉझिटिव्हिटी, ती ॲबिलिटी, ती क्वालिटी. या अगोदर अतुल मानेने तो झेल टिपला होता आणि आता अजयने हा झेल टिपलेला आहे वाईड ऑफ ऑंगॉनला आणि प्रवीण बनकर यांच्या खात्यात विकेट झाले. प्रवीण काही अंशी चुकले होते. त्याने यॉर्करला ट्राय करायचं होतं पण चुकले. पण कधी कधी चुकीचा फायदा होतो सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये आणि फायदा झाला प्रवीणचा आणि महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये लोहगड सुपर जायंटचे. अनिल विटकर जे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिवाजीनगरला बिलॉंग करतात. सेल्स मॅनेजर आहेत अनिल. स्ट्रेट हिट खेळायचं आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अमित आहे. विकेटवर विकेट आल्या पावली परत अनिल विटकर बॅक टू डग आउट. अमित शिंदे यांनी तो झेल टिपला आणि अनिल विटकर हे बाद झालेले आहेत. ब्रेस कंप्लीट केलेला आहे गोलंदाज प्रवीण बनकर यांनी. स्ट्रेट हिट खेळायचा प्रयत्न, फोर्स कमी लागला, एलिव्हेशन तर मिळालं होतं पण अमित योग्य त्या ठिकाणी उपस्थित होते झेल टिपण्यासाठी. चला 2 कॅप्टन्स अशी सूचना आम्ही दिलेली आहे. आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. प्रवीण गायकवाड सर त्या ठिकाणी ती प्रक्रिया सांभाळण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत आनंद दहिवळ. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका धानोरीला ते बिलॉंग करतात. आनंद दहिवळ स्ट्रायकर एंडला आहेत. पुढचा बॉल प्रवीण क्रॉस बॅटेड खेळले. क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला बॉलवर पोहोचतायत. बॉलला जज करतायत. थ्रो बॅटिंग एंडला करतायत आणि त्यासमोर फक्त एकच धाव मिळाले. कम्पॅरेटिव्हली जर विचार केला मागच्या 5 षटकांमधलं हे देखील एक चांगलं षटक राहिलेलं आहे जे पन्हाळा रायडर्स संघाच्या बाजूने जाते. पकड घट्ट होती लोहगड सुपर जायंटची पण आता त्याला चॅलेंज केलेलं आहे पन्हाळा रायडर्स या संघाने. नवीन फलंदाज
महेश स्ट्रायकर्स एंडला आहेत. शफल झाले आणि म्हणूनच सफल नाही झाले. त्याने बॉलला फॉलो केलं होतं, बॉलच्या पिचिंगला फॉलो केलं होतं, पण मात्र यश तर त्यांना मिळालं नाही आहे. महेश येल्लापूरकर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका पर्वती भागात ते राहतात. स्पोर्ट्स टीचर आहेत. महेश स्ट्रायकर्स एंडला शेवटचा बॉल फेस करतील या डावाचा आणि ती ताकद आहे ऑन द राईज, बट स्ट्रेट लॉंग ऑनला झेल टिपला आणि हा तिसरा विकेट प्रवीण बनकर यांनी मिळवलेला आहे. शेवट चांगला राहिला पन्नास रायडर्सच्या या डावाचा. तर लोहगड सुपर जायंट्सने बनवलेत 80. 81 धावा पन्नास रायडर्सला पूर्ण करावे लागतील. 36 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. चला दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहा टॉससाठी. खूप चांगला सामना होईल ही तर अपेक्षा 100% आहे, कारण कसा खेळ दिसतोय म्हणजे दोन्ही संघ काय माघार घेण्याच्या इच्छेत नाहीये. दोन्ही संघांना जिंकायचंच आहे. लोहगड तर ऑलरेडी गुणतालिकेमध्ये वरच्या स्थानावर आहे, पण पन्नाला रायडर्सला सुद्धा ती मॅच करायचं आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल ही शक्यता वाढते. शंतनू पाटील 15 चेंडू 36 धावा, अश्विन कुमकर 12 चेंडू 35 धावा, ह्या दोघांनीच फक्त डबल डिजिट गाठले. त्यानंतर सिद्धांत जंगले 7 धावा, शैलेश बोराडे 0, महेश वेल्लापूरकर 0, अनिल विटकर 0, आनंद दहिवळ नाबाद 1, एक्स्ट्रा फक्त 1. ही एक पन्नाला रायडर्सची जमेची बाब आहे. गोलंदाजीचा अनालिसिस आपण पाहूया ऑन स्क्रीन. अजय सुतारचं पहिलं षटक 21 धावांचं, निलेश साबळे दुसरं षटक 26 धावांचं, पण त्यानंतर अमित शिंदे यांची 2 षटकं 15 धावा, त्यांनी मिळवल्या 3 विकेट्स. शुभम पडलीचं 1 षटक 15 धावांचं आणि प्रवीण बनकर शेवटचं षटक स्लॉग ओव्हर खूप चांगलं सांभाळलं. 3 धावा खर्च करताना 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. तर एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीनं पहिल्या डावात पाहायला मिळालाय, पण दुसऱ्या डावात काय घडते ते आपण ऐकणार आहोत नरेश डोमे सरांच्या मुखातून. पण त्या अगोदर जाऊया टॉससाठी सज्ज असतील प्रवीण गायकवाड सर. विनंती आहे दोन्ही टीम रत्नदुर्ग हिटर्स आणि शिवनेरी पलटण दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि सन्माननीय गोविंद लवंडे सर, प्रकाश मडके सरांचे अतिशय जवळचे मित्र आहेत, शिक्षक आहेत. सन्माननीय गोविंद लवंडे सर या ठिकाणी खास उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय या सामन्याचा टॉस. रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध शिवनेरी पलटण हा सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. रत्नदुर्ग कॅप्टन टॉस होतो या ठिकाणी लवंडे सरांच्या शुभ हस्ते. सर या नाणेफेक या ठिकाणी या संपन्न केली जाते. पुन्हा एकदा सचिन ढवळे सर स्वतः इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी पलटण या अगोदरच्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता या टीमने, तर दुसऱ्या बाजूला दोनही मॅच जिंकणारी रत्नदुर्ग हिटर्स, त्यामुळं चांगली मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय गोविंद लवंडे सर करतात टॉस आणि या टॉस जिंकलाय सचिन सरांनी. काय निर्णय असेल सर? प्रथमतः आम्ही बॅटिंग करणार आहे, कारण थोडंसं बॅटिंगचं आमचं लाईनअप वगैरे खूप चांगलं झालं आहे. चांगले जास्तीत जास्त 90-100 रन्स करून आम्ही ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. अतिशय जबरदस्त कामगिरी राहिली अगोदरच्या मॅच म्हणजे तुम्ही करून दिलेली सुरुवात, सुदर्शननं ठोकलेलं अर्धशतक, तर या मॅचमध्ये नक्की काय पाहायला मिळेल आम्हाला सर? नक्कीच आमचा जो फॉर्म आता सगळ्यांचा परत आला आहे तो आम्ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मागच्या मॅचपेक्षाही थोडं जास्त चांगलं खेळायचं, कारण मागच्या मॅचला जरी बॅटिंग चांगली झाली तरी बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडं काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही कमी करू. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील सर. यानंतर दुसरे कॅप्टन आपल्या समवेत जोडले जात आहेत. दोनही टीम जिंकल्या, दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत आपण, तर या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट देण्यासाठी काय केलं जाईल? सर काय ना, आम्ही आमचा बेसिक क्रिकेट खेळेन आणि जिंकण्याचा प्रयत्न करेन. 90 धावा समोर उभ्या करणार असं सचिन ढवळे सरांनी मात्र जे सांगितलं, काय प्रयत्न असेल? किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? सर तो रन तर खूप होते, तरी आम्ही 60-65-70च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेन. प्रहार प्रीमियर लीगचं महत्त्व तुमच्या दृष्टीने काय? सरांबद्दल आता मी हरकत नाहीये. तर नाणेफेक झाली आहे. शिवनेरी पलटण टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. रत्नदुर्ग हिटर्स टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. मॅच चालू होते आणि पुन्हा एकदा आदरणीय नरेश ढोमे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याबरोबर जोडले जातात. या सर, स्वागत असेल.
धन्यवाद प्रवीण गायकवाड सर, धन्यवाद मनीष पाटील सर. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. लोहगड सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करताना 80 धावा 6 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. अश्विन कुमकरच्या आज 12 चेंडूतल्या 35 धावा 4 षटकार आणि शंतनू पाटीलच्या 15 चेंडूमध्ये 36 धावा. खरं तर सुरुवात खूप छान झाली, त्याच्यानंतर आपण पाहिलं पणाला रायडर्सनं देखील काही चांगली गोलंदाजी केली आणि 80 धावांपर्यंत मर्यादेत ठेवलेला आहे. पर पाठलाग सुरू असताना पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 धावांसाठी की 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. यस, पंचांचा इशारा येतो इथे चौकार. पन्हाळा रायडर्स 5 धावा, फलकावरती विशाल गायकवाड. सलामीचा फलंदाज. डेंटल कॉलेजची बिल्डिंग आपल्याला समोर दिसते, इतका उंच मारलेला हा फटका आणि त्यानंतर गर्द हिरव्यागाड झाडीच्या समोर चेंडू पडतोय 4 धावांसाठी. मोठे फटके इथे गरजेचे आहेत. 80 धावा 6 षटकांमध्ये ओलांडायच्या असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज असणार आहे अमोल गेहराव. चांगला फटका, 4 रन, बॅक टू बॅक सेकंड. दुसरा लागोपाठचा सनसनीत चौकार. 2 चौकारांबरोबर 9 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज अमोल गेहराव जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेळगावचा हा खेळाडू आहे. विद्यार्थी आहे, आपण खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं त्याला खेळाडू म्हणूया, परंतु तो विद्यार्थी आहे. आणि आज क्रिकेट सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीसाठी खेळत असताना अर्थातच टीम. वाह वाह, सुंदर फटका, सलग तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी सचिन ढवळे फाउंडेशन. लागोपाठच्या 3 षटकार आणि 3 विकेटसाठी सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचबरोबर लागोपाठच्या अर्थात अर्धशतकासाठी 1000 रुपये आहे. 5 विकेट हॉल जर कुठला गोलंदाज घेत असेल त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये. जेवढे चौकार जेवढे षटकार स्पर्धेतून येणार आहे त्यातून जेवढी रक्कम तयार होणार आहे ही सगळी रक्कम स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश घरत, स्वर्गीय विशाल कांबळे यांच्या कुटुंबियांना प्रदान केली जाणार आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. फलक दाखवतोय 14 धावा. धावा फलकावरती शुभम पाटील. 3 चौकार शुभम पाटीलने खेळलेले आहेत आणि तो स्ट्राईक एंडवरती असणार आहे. अमोल गेहरावचे षटक, 13 धावा. अजून काही चेंडू टाकायचे त्याला. उजव्याच्या बाहेर आहे, बॅकफूट पॉईंटचा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगाने तिथे पोहोचतोय. 1 धाव देखील मिळणार नाही. धाव फलक इथे दाखवतोय 13. वाह वाह, उंच उंच उंचच उंच. स्वर्गीय जयेश घरे स्टँडच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहेत धावा 6. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 20 आहेत. 20 ऑन बोर्ड. काय धमाल सुरुवात इथे केलेली आहे. पन्हाळा रायडर्स विरुद्ध लोहगड सुपर किंग्स. लोहगड सुपर किंग्सने फलंदाजी केली होती, धावा बनवल्या होत्या 80. 81 धावांचा पाठलाग करायचा पन्हाळा रायडर्स. आणि काय सुरुवात आहे पराक्रमाचं. दुसरं नाव खरं तर पन्हाळा स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे आणि पन्हाळा स्वराज्यात असावा ही छत्रपती शिवाजी राजांची इच्छा होती. कोंडाजी फरचंद यांनी ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आणि मात्र 300 मावळे घेऊन तिकडे किल्ल्यावरती पोहोचले. सगळ्यांच्या हातामध्ये खाली पलिते दिले, 2-2 3-3 पलिते दिले आणि 50-60 मावळे घेऊन किल्ल्यावर सांगितलं, किल्ल्यावर सांगितलं बघ एवढी मोठी फौज आणलेली आहे.
आणि अशा प्रकारे तो किल्ला कोंडाजी फर्जन त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता हस्तगत केला. त्यानंतर अनेक वेळा किल्ला पारतंत्र्यात गेला. पुरंदरच्या तहामध्ये देखील मोगलांना हा किल्ला देण्यात आला होता. राजेंनी पुन्हा तो जिंकून घेतला. पन्हाळ्यावरती असे अनेक युद्ध प्रसंग घडलेले आहेत. या अगोदर पुन्हा 4 धावा मिळणार आहे. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. यस 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 इथे धावा मिळणार नाहीये. ते कड जरूर घेतली होती बॅटची, मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. पन्हाळ्याचा तो प्रसिद्ध वेढा सिद्धी जोहरनं टाकलेला आणि छत्रपती शिवरायांनी तो वेढा कसा तोडला आणि सुखरूप विशाळगडाकडे पोहोचले, ते एक मोठं समरांगण आहे. मात्र याच पराक्रमाच्या धर्तीवरती या मैदानामध्ये पन्हाळा रायडर्स कडून होईल पराक्रम. धावा मिळतील 4. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 29 धावा फलकावरती आहेत. एक कडक शॉट, कव्हर शॉट डोक्यावरून उचलला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. विलक्षण वेगवान फटका. धावा मिळत आहेत 4. षटक मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचा अश्विन कुमकर, सायबर एक्सपर्ट पुणे डिव्हिजन, याबरोबर उजव्याच्या बाहेर होता. पूल करण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज होईल बाद. मिडॉनच्या हातामध्ये अगदी सोपा झेल आणि अश्विन कुमकर यांना पहिली विकेट. 29 धावसंख्येवरती पहिला फलंदाज पन्हाळा रायडर्सचा बाद होतोय. दुसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. विशाल गायकवाड 5 चेंडूमध्येच 15 धावा विशाल गायकवाडने बनवल्या होत्या. इथे पहा उजव्याच्या बराचसा बाहेर होता चेंडू हा, मात्र फिरवण्याचा प्रयत्न ऑन साईडला पोझिशन बनवली होती, मात्र जागा बनवता आली नाही आणि तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक अत्यंत सुंदर कॅच पकडताना आपण बघतोय. अतिशय सुंदर दृश्य वेगवेगळ्या कॅमेराच्या वेगवेगळ्या अँगल्स मधून आपल्याला बघायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. खरं तर एकूण 12 कॅमेरे स्पर्धा कव्हर करताना आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे सगळे अँगल्स आपल्याला बघायला मिळतात, क्लोजअप्स बघायला मिळतात आणि नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी इथे बघायला मिळतात. विशेष म्हणजे आपण LBW ट्रॅकिंग सिस्टीम देखील पुण्यात पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून लॉन्च केलेली आहे. आणि सचिन ढवळे सरांचा आग्रह होता पहिल्यापासून की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि प्रथम स्पोर्ट्स मीडियानं त्या गोष्टी निश्चित करण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि आपण बघतोय टेनिस क्रिकेटच्या प्रक्षेपण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळी क्रांती पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आणि त्यासाठी खरं तर सचिन ढवळे सरांना धन्यवाद दिले पाहिजेत. नवनवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी खरं तर आयोजक ज्यावेळेस उत्सुक असतात त्यावेळेसच प्रोव्हायडर त्या गोष्टी देण्याची तयारी दाखवतात. निलेश साबळे, शुभम पाटील जोडी मैदानामध्ये आहे. 29 धावा पन्हाळा रायडर्स. दुसऱ्या षटकामध्ये अश्विन कुमकर, षटक क्रमांक दुसरं. अश्विनचा शेवटचा चेंडू असेल. फिरवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र अडवणं मुश्किल आहे. 4 धावा मिळतील. फाईन खेळलेला हा फटका. या चेंडूवरती 4. एकूण 12 षटकातून तर धावफलकावरती 30 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बघितला आपण हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षकानं, मात्र शरद धाऊड यांना आपण तिथे बघतोय. खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड तिथे झालेली आणि त्यामुळं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. एकूणच फलकावरती 33 धावा आहेत. तर विजयाचं आव्हान हे 81 धावांचं आहे. शैलेश बोराडे नवीन गोलंदाजी मार्कवरती. पन्हाळा रायडर्सला विजयासाठी 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. 12 धावांची सरासरी राखणं अपेक्षित आहे.
जवळपास 16.5ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे आणि 12ची सरासरी अपेक्षित आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव 33 वरून पुढे 34 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34. तर आता 11.75ची सरासरी, 12पेक्षा कमी सरासरी. आस्किंग रन रेट, चांगली सुरुवात आहे. परत एकदा वाईड चेंडू आहे, पुन्हा वाईड, 2 लागोपाठ वाईड या ठिकाणी शैलेश बोराडेकडून. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ वाईडसाठी रेफरल घेतोय. त्यांचं असं मत आहे की हा चेंडू चांगला आहे. पाहायचं आता तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. मंचावरती आपण बघतोय छोटा शिवांश. आज खूप एन्जॉय केला, आज मॅच जिंकली टीमने आणि अजून पुढची फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, कारण ज्यावेळेस चेंडू हातातून सुटत होता डिलिव्हरी पॉइंटला फलंदाज उजव्या यष्टीच्या पुढे उभा होता, त्यामुळे आपोआप त्याचा रीच वाढतो. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी आपण बघतो की फलंदाज बॅकफूटचा वापर जास्त करतात आणि बॅकफूटचा वापर केल्यामुळे काय होतं की खांदा, तुमचा जो उजवा खांदा आहे तो निश्चित चेंडूच्या रेषेत पुढे येतो आणि खांदा रेषेत पुढे आला की आपोआप तुमचा रीच वाढतो, तुमचा बॉलपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण बघतो की रीच टू दी बॉल या नियमाचा वापर पंचांना करावा लागतो. उंच आकाशामध्ये चेंडू आहे, झेल होईल, फटका बसेल दुसरा. 2 गडी बाद 34. पन्हाळा रायडर्स तिसऱ्या षटकामध्ये. चांगली सुरुवात होती, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा त्यावरती शैलेश बोराडेने थोडा अंकुश घातलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे आणि तुम्हाला 12 धावांपेक्षा जास्त धावांची सरासरी अपेक्षित असेल तर मोठा फटका गरजेचाच असतो. किमान 2 मोठे फटके प्रत्येक षटका पाठीमागे येणं अपेक्षित आहे, तेव्हा तो स्कोअर मोठा होऊ शकतो. मात्र या षटकामध्ये अजून मोठा फटका नाही आहे, फलंदाज गमावला आहे. त्यामुळे राहिलेले 4 चेंडू पुन्हा एकदा सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल इथे पन्हाळा रायडर्सला. लोहगड सुपर जायंट्स 80 धावांचं मोठं लक्ष, विशाल काय लक्ष उभं केलेलं आहे. दोन्ही सलामीवीरांनीच खरं तर मोठा स्कोर उभा केला होता. अश्विन कुमकर सातत्यपूर्ण फलंदाजी या स्पर्धेमध्ये, मागच्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज राहिलेला अश्विन कुमकर. उजव्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक बॅकफूट पॉइंटवरून पुन्हा एकदा वेगात पुढे पोहोचेल. 1 धाव इथे केवळ प्राप्त होणार आहे आणि धावफलक दाखवतोय 35 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पन्हाळा रायडर्स 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. शैलेशचं अप्रतिम षटक आहे, इथे शैलेशनं धावा रोखलेल्या आहेत. 1 धाव केवळ खर्च केलेली आणि 2 धावा खर्च केल्यात. विकेट 1 आहे शैलेशकडं. याबरोबर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अजून एक. तर षटकातला शेवटचा चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी, नपी तुली गेंदबाजी ऐसा कहेंगे हम शैलेश बोराडे की इस गेंदबाजी को. तर बघा इथे चांगला फटका आहे, विशाल कांबळे स्टँड मध्ये चेंडू जाईल. 4 धावा, खणखणीत चौकार. शेवटच्या चेंडूवरती जाता जाता एक चौकार मारतोय अमित शिंदे आणि धावफलकावरती 39. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शैलेश बोराडेचं हे षटक चांगलं राहिलं, यशस्वी षटक, 1 विकेट आणि 6 धावा. 18 चेंडू अजून या सामन्यातले शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 39 धन्यवाद. 42 पाहिजे. आपण पन्हाळा रायडर्सच्या डगआउट मध्ये आहोत. या ठिकाणी राजेश जाधव आहेत, त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करूया. काही समाधानी आहात का तुम्ही फलंदाजांनी जी आतापर्यंत कामगिरी केली? आमच्या फलंदाजांनी, शुभम पाटील सरांनी खूप छान बॅटिंग केलेली आहे. आतमध्ये जे आम्ही खेळतोय मॅच आजी आमच्याकडेच आहे. साबळे सर पण खूप छान प्रकारे खेळत आहेत. या दोघांचीच मॅच विनिंग होणार आहे. हे मॅच विनिंग करून देणार आहेत, हे 100% आहे.
नक्कीच कशी एन्जॉय करता ही मॅच आणि ही संपूर्ण स्पर्धा? मॅचमध्ये जायचं म्हटलं तर प्रेशराईज मॅच सगळ्याच झालेल्या आहेत. काही 1 रननी काही एका रनाने हरलेल्या आहेत. मॅचचा ओव्हरऑल टर्नओव्हर बघितला तर सचिन ढवळे सरांनी खूप छान प्रकारे आयोजन नियोजन केलेलं आहे. प्रहार प्रीमियर लीग ही वन ऑफ द बेस्ट प्रीमियर लीग झालेली आहे आणि ही असेच चालत राहणार हे निश्चित आहे आणि ऑल द बेस्ट सचिन सरांना हेच सांगू शकतो. धन्यवाद राजेश सर. ओव्हर टू आदरणीय नरेश डोमे सर. धन्यवाद प्रवीण सर. 3 चौथं षटक एव्हाना सुरू झाले. पुन्हा एकदा अश्विन कुमकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि नेहमीप्रमाणेच अश्विन कुमकरची गोलंदाजी आपण बघतोय. इथे काही क्षणचित्र आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतात. फुल टॉस चेंडू होता, तिथे चौकार आपल्याला बघायला मिळाला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू कव्हर्सला पहिल्या षटकांमध्ये हे काही फटके बघायला मिळाले होते. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप वेगवान फलंदाजी पन्हाळा रायडर्सच्या फलंदाजाने उभी केली होती. इथे पहिला फलंदाज बाद झाला आणि तिथून मात्र धाव थोडासा मंदावलेला आहे. तो अधिक वेगाने पुढे येणं अपेक्षित आहे. 3 षटकांचा खेळ संपला होता. 39 धावा फलकावरती, अजून 42 धावांची गरज होती. तर तिसरं षटक एव्हाना सुरू होते. पुन्हा एकदा अश्विन कुमकरचा अत्यंत प्रभावी मारा. दिशाने टप्प्यावरती अचूक नियंत्रण आहे. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवतोय फलंदाजांना. 1-2 डॉट बॉल आले की पुढच्या चेंडूवरती खूप मोठ्या फटक्यासाठी फलंदाज प्रयत्न करत असतो आणि मग त्याला तिथे अडकवता येणं सोपं ठरतं. पुन्हा एकदा आपण बघू शकतो आमच्या या टीमला. प्रहार प्रीमियर लीग उभी करणारी ही टीम आहे. महेश पुजारी सर, सचिन भांडे सर, प्रकाश मडके सर. यस, कडक शॉट. कव्हर्स मधून चेंडू जाईल डीप. एक्स्ट्रा कव्हर्स ही मारेशा फोडून तोडून धावा मिळतील 4. चौऱ्याऐंशी षटकार आणि 149 चौकार आतापर्यंत फटकावले गेलेले आहेत. आत्ताशी दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये 84 षटकार आलेले आहेत. तर मला वाटतं ते प्रमाण एका दिवशी 50 चौकार आणि 100 चौकार आणि 50 षटकार. वरची कड आहे मात्र कॅच सुटतोय. जीवदान प्राप्त होईल इथे फलंदाज अतुल मानेला आणि धाव फलकावरती 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चव्वेचाळीस धावा 3 गडी बाद. पन्हाळा रायडर चौथ्या षटकामध्ये. अश्विन कुमकर हे षटक चांगलं राहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा आल्या होत्या. इथे फटका फसलेला आहे. उंच आकाशामध्ये चेंडू. गोलंदाज स्वतः लांब धावत जाईल मात्र एकच धाव. तिथे खराब थ्रो आहे. खराब थ्रो. अजून एक धाव प्राप्त होऊ शकते. धावा मिळतील 2 आणि धाव फलकावरती धावा 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता पन्हाळा रायडर्सला. अश्विन कुमकरची 2 षटकं 19 धावा 2 गडी बाद करण्यात यश मिळालंय. चांगली गोलंदाजी राहिली. आस्किंग रेट 35 आहे. 12 चेंडूमध्ये 35 धावा. तर 17.50च्या सरासरीनं आता धावायचंय तेव्हा हे लक्ष दृष्टिक्षेपात येऊ शकतं. यास फटका मोठा उंच लाजवाब मात्र तितकाच सुंदर कॅच. फलंदाज बाद. धक्का चौथा. पन्हाळा रायडर्सचा चौथा फलंदाज मात्र 46 धावसंख्येवरती परततोय. उमेश सोनवणेला यश मिळते. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती यश उमेश सोनवणे मिळवलंय.
नवीन फलंदाज, धाकड फलंदाज अजय सुतार. उंच आकाशामधून चेंडू आपण स्क्रीनवरती बघतोय इथे. काय सुंदर कॅच घेतला विथ कॉन्फिडन्स. तिथेच तो उभा राहिला. बाउंड्री लाईन बघितली की मागे बाउंड्री लाईन आहे. अलगद आपल्या हातामध्ये चेंडू बंद केला. पन्हाळानं चौथा फलंदाज गमावलेला आहे. धावा येत आहेत पन्हाळ्यासाठी, मात्र त्याने रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट गमावलेले आहेत. तिथे विकेट राखणं गरजेचं होतं. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळे मिडल ऑर्डर्सला आता हा किल्ला सर करायचा आहे. जे लक्ष आता थोडंसं कठीण आहे. बाहेरची कड आणि तिथे अडवण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहेत धावा 4. अजय सुतारच्या बॅटमधून धावा मिळतील 4. फलकावरती धावा 50. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर्स. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू आणि 50 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. गॅप तिथे मिळणार नाहीये. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार आहे आणि एका धाबेबरोबर 51. 4 बाद 51. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मोठा फटका या षटकातून हवा आहे. जरूर 5 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये प्राप्त केलेल्या आहेत. मात्र अधिक वेगवान खेळ या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. पुढे अजून 1 षटक आहे. हो उंच फटका आहे आणि आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जयेश गर स्टँड मध्ये भिरकावून दिला चेंडू. धावा मिळतील 6. षटकार. सहा धावा 57 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मागे हटायला तयार नाही. अर्थातच पन्हाळा रायडर्स लढाऊ बाणा मैदानामध्ये त्यांचा बघायला मिळते. ते लढतायत, झुंजतायत, माघार मात्र घेत नाहीये. 80 धावांना प्रत्युत्तर देताना विजयाच्या नजीक पोहोचण्याचा प्रयत्न आटोकाट सुरू आहे. परत एकदा उंच स्क्वेअर लेगला चेंडू. कॅच होईल. फलंदाज बाद. 5वा धक्का पन्हाळा रायडर्सला. 5वा मोहरा त्याने गमावला तर 5वा चिरा ढासळला बुरुजाचा. 57 4 गडी बाद. सुतार अजय आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये होती. नवीन फलंदाज प्रवीण बनकर मैदानामध्ये दाखल होणार आहे. अजय सुतार आणि प्रवीण बनकर या जोडीला आता पुढे किल्ला लढवायची जबाबदारी आहे. उमेश सोनवणेला यश मिळत आहे. पहिलं षटक 11 धावांमध्ये 2 फलंदाज उमेश सोनवणेने टिपलेले आहेत. पण रायडर्स त्यामुळेच थोडेसे मागे हटत आहेत. मात्र अजूनही लक्ष त्यांच्या दृष्टिक्षेपात असणार आहे. 81 धावांची विजयाची आवश्यकता होती. 20.57 ची सरासरी आता इथे गरजेची आहे प्रत्येक चेंडू पाठीमाग. आणि षटकातला शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होईल आणि निर्धाव चेंडू. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर्स. तर विजयाचं समीकरण 24 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 24 धावा. निश्चित अजून 1 मिनिट शिल्लक आहे. त्यामुळं 1 मिनिटामध्ये जेवढे बॉल टाकून होणार आहे तेवढे बॉल तुम्ही विदाउट रिस्ट्रिक्शन टाकू शकता. शेवटचं षटक सुरू झालेलं आहे. 24 धावांची आवश्यकता. मात्र निर्धाव चेंडू. उलटफेर बघायला मिळाला. किती सुंदर. उंच टोले जंग आणि ओहो व्हॉट अ महेश. व्हॉट अ एफर्ट बाय महेश. अडवलाय चेंडू महेशनं आतमध्येच. षटकार जाऊ दिलेला नाहीये. विजयाच्या शक्यता ज्या होत्या त्या धूसर होत असताना आपण आता मैदानामध्ये बघतोय. इथे खूप चांगला फटका होता. सरळ बॅटनं ऑफ केला होता चेंडू.
मात्र महेशचा अडथळा चेंडू पार करू शकलेला नाही. वॉट ऑफ फील्ड. उंच आकाशामध्ये उडी मारून महेशनं अक्षरशः हनुमान उडीचं दर्शन घडवलेलं आहे क्रीडा रसिकांना. कमालीची फिल्डिंग. हे एफर्ट्स आहेत, हे तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतात. आणि स्क्रीनवरती बघा, मला वाटतं हा जो फोटो आहे तो महेशने आता घरी हॉलमध्ये लावायला हरकत नाही. मला वाटतं एकच धाव पूर्ण होईल इथे आणि धावफलक परत एकदा पुढे पोहोचेल. पुन्हा उंच फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. एकच धाव इथे येणार आहे. फौजन अली मीर गोलंदाज, तर पन्हाळा रायडर्सचे फलंदाज प्रवीण बनकर, सुतार अजय मैदानामध्ये. 59. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकं शिल्लक आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत अजून, आणि धावा तर भरपूर बनवायच्यात. उंच फटका, यष्टीरक्षक अश्विन डाऊन दी बॉल, आणि अजून एक मोहरा गमावला पन्हाळानं. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. एकोणसाठ धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि पन्हाळा रायडर्स आता अडचणीमध्ये सापडलेला आहे. शिवने इथे लोहगड सुपर जायंट्स विजय अधिक मजबूत करताना इथे अजून एक कॅच. 7वा फलंदाज होईल बाद. लागोपाठचा दुसरा फलंदाज. 59 वरती 7, तर हॅट्रिक बॉलवर असेल गोलंदाज फौजान अली मीर. या चेंडूवरती यश मिळवलं फौजान अलीनं तर ती हॅट्रिक होईल, आणि प्रत्येक हॅट्रिकसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. भरपूर बक्षीस आहेत. या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झालेले आहेत. कोणत्याही संघाला कुठलीही एंट्री फी नाही आहे. फॉर्म सबमिट करण्यासाठी कुठल्याही प्लेयर्सला कुठली एंट्री फी नाही आहे. आणि विशेष म्हणजे खेळाडूंना अतिशय उत्तम दर्जाचे ड्रेस किट आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून दिले गेलेले आहे. क्वालिटी, ब्रँडेड क्वालिटीची कॅप सुद्धा खेळाडूंना दिलेली आहे. वरची कड आहे. ओहो, नाही होऊ शकत कॅच, आणि हॅट्रिकची संधी गमावलेली आहे. फलकावरती धावा 4, 63 धावा 7 गडी बाद पन्हाळा. तर हा विजय 17 धावांनी सामना जिंकलेला आहे लोहगड सुपर जायंट्सनं. 17 धावांनी त्यांनी सामना जिंकलेला आहे. मोठा विजय लोहगड सुपर जायंट्सचा. विजयी संघाचं अभिनंदन, आणि पन्हाळा रायडर्सला पुढच्या सामन्यांसाठी मजबूत शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा. बघूया एकूणच आपल्या स्क्रीनवरती मॅचची समरी आपल्याला बघायला मिळेल. एकूण अगदी जबरदस्त मॅच राहिली. अश्विन कुमकर आणि श्रीकांत पाटील या दोघांची सलामी दमदार होती. या अगोदरच्या हा शेवटचा चेंडू आहे स्क्रीनवरती आपण बघतोय. शरद दौड सरांच्या अगदी पुढे पडला आणि सीमारेषेच्या बाहेर कूच करत असताना चेंडू. 4 धावा शेवटच्या चेंडूवरती निश्चित बनल्या, मात्र विजयापासून ते 17 धावा लांब राहिलेत पन्हाळा रायडर्स. नवीन मॅच लगेचच सुरू होणार आहे. दोन्ही संघांना विनंती, आपण एंट्री करा मैदानामध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अश्विन कुमकर. विनंती आहे, आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आहे. शंतनू पाटील आणि अश्विन कुमकर या दोघांनी 36-35 धावा 15 चेंडूमध्ये 36. शंतनू आणि अश्विन कुमकर 12 चेंडूमध्ये 35. दोघांनी मोठी दमदार वेगवान सलामी दिली, आणि त्या जोरावरती 80 धावांसारखं एक मोठं आव्हान लोहगड सुपर जायंट्सनं उभं केलं होतं. प्रवीण बनकरची चांगली गोलंदाजी,